साक्री शहरात स्वच्छता नसल्याने नगरपंचायतीला टाळे ठोकण्यात आले होते. त्यानंतर 2 दिवसात स्वच्छता मोहीम राबवण्याचे नगरपंचायतीचे लेखी आश्वासन. गेल्या अनेक महिन्यांपासून साक्री शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला होता. शहरातील मुख्य रस्ते, गल्लीबोळ, सार्वजनिक ठिकाणे व नाले या ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याने नागरिक त्रस्त झाले होते. याबाबत शिवसेनेचे नगरसेवक व विरोधी पक्षनेते पंकज मराठे यांच्यासह शिवसैनिकांनी साक्री नगरपंचायतीला लेखी निवेदन देत तात्काळ स्वच्छतेची मागणी केली होती. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त शिवसैनिकांनी नगरपंचायतीचे मुख्य शटर बंद केले होते व प्रशासनाविरोधात घोषणा देण्यात येत होता. नगरपंचायतीचे मुख्याधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत शिवसैनिकांना लेखी आश्वासन देत म्हटले आहे की पुढील 2 ते 3 दिवसात साक्री शहरातील सर्व प्रभागातील मुतारी, गटारी व लाईटची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन साक्री नगरपंचायतीकडून करण्यात आले आहे. यावेळी साक्री नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते पंकज मराठे, आदिवासी आघाडीची गोविंदा सोनवणे, बाळा शिंदे, कपिल जाधव, प्रभाग 10 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे. साक्री नगरपंचायतची अवस्था इतकी वाईट झालेली. आम्ही स्वतः नगरसेवक विरोधी पक्षनेता म्हणून इथं साक्री नगरपंचायतमध्ये वारंवार मीच नव्हे तर मी 1 ते 17 वार्डाच्या सगळ्या नगरसेवकांनी वारंवार प्रशासनाला सांगितलं की हे स्वच्छता ज्या साक्रीमध्ये होते तिथं कर्मचारी कमी आहेत आणि कर्मचारी कमी असताना तुम्ही कर्मचारी वाढवा आणि स्वच्छता नीट करा. पण वारंवार सांगितल्यानंतर गेल्या कालची गोष्ट आहे, वार्ड क्रमांक 10 मध्ये स्थानिक नागरिकांनी तिथं असलेले मुतारी आणि संडाशी स्वतः साफ केले आणि 1 महिन्यापासून त्या संडाशी बंद आहे. एक पाण्याची नळी नाही आहे. जर नळी मागायची असेल तर तिथं असे उत्तर देता की करतो, बघतो, सांगतो. आणि जर आज आम्ही जाब विचारल्यावर ते म्हणतात की जो हरीश आडवेरे त्याचं पेमेंट द्यायचं बाकी. मग साक्री नगरपंचायत 3.5 वर्षापासून करते काय? जर लोकांचे पैसे देऊ शकत नाही, सेवा फाउंडेशनवाल्याचे 1 ते 1.5 कोटी रुपये द्यायचे बाकी, मग प्रशासन कोणत्या पद्धतीत प्रशासन चालवतंय याचं उत्तर आम्हाला सगळ्यांना पाहिजे. त्याचबरोबर आज ऐन दिवाळीच्या तोंडावर आपण बघतोय प्रत्येकाच्या घरी पाहुणे येतात. दिवाळीसारखा सण आहे. प्रत्येक संडास आणि मुतारींची अवस्था काय आहे, माझ्याबरोबर सगळं पत्रकार बांधवांनी बरोबर यायचं आणि त्यांनी स्वतः बघायचं की तिथं अवस्था आज काय आहे. म्हणून आज आम्ही सर्वांच्या वतीने वार्ड क्रमांक 1 ते 17च्या वतीने आम्ही त्यांच्याकडे आज लेखी स्वरूपात उत्तर मागितलंय की तुम्ही त्याच्यावर काय करणार. ज्या पद्धतीत जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात उत्तर देत नाही तोपर्यंत आम्ही शटर खोलणार नाही. भले याच्यासाठी जर आमच्यावर काय कारवाया झाल्या तरी आम्ही वैयक्तिक घ्यायला तयार आहे, तो काही विषय नाही. पण जनतेसाठी आमची बांधिलकी जनतेशी आहे, आमची बांधिलकी प्रशासनशी नाही आहे. प्रशासन जर काम करत नसेल तर आम्ही अजिबात ऐकणार नाही. या आंदोलनाच्या वेळेस आम्ही स्वतः, मी शिवसेना तालुका प्रमुख, नगरसेवक, विरोधी पक्षनेता, त्याचबरोबर माझ्याबरोबर गोविंदा भाऊ सोनवणे, आदिवासी आघाडीचे तालुका प्रमुख, विभाग प्रमुख अजय भाऊ सोनवणे, अजय भाऊ जाधव, त्याचबरोबर बाळाभाऊ शिंदे, हे आम्ही सगळेजण आज आम्ही इथं निवेदन द्यायला आलो. जर प्रशासनाचा कारभार अशाच पद्धतीत चालला तर निश्चित आज तर फक्त शटर बंद केलेलं आहे, लेखी स्वरूपात देत नाही. तो येणाऱ्या काळामध्ये एकाही कर्मचाऱ्याला आम्ही इथं स्वस्त बसू देणार नाही. नाहीतर आमचं म्हणणं आहे सरळ शटर बंद करा, नगरपंचायत बंद करा, ग्रामपंचायत करा आणि लोकांना जसं उलट ग्रामपंचायत काळामध्ये लोक सुखी होते तसं राहू द्या आणि कर्मचाऱ्यांचे पगार जनतेवर खर्च करा आणि कर्मचाऱ्यांना दुसरीकडे पाठवा. हे आमचं म्हणणं आहे. याच्या पुढचं आंदोलन एकदम तीव्र राहील आणि ज्यावेळेस शिवसेना आणि आम्ही आंदोलन करतो त्यावेळेस सगळ्यांना मागंही बघितलं. ज्यावेळेस आम्ही आंदोलनाच्या भूमिकेवर उतरतो आंदोलन फार तीव्र स्वरूपात असतं, याची नोंद प्रशासनाने घ्यावी. अन्यथा याच्या पुढं आम्ही आजचं निवेदन घेऊन त्यांच्याकडनं लेखी स्वरूपात घेऊन आम्ही ऐकून घेऊ. आणि जनतेलाही विनंती आहे, जर तुमच्या इथं जे काय हे चाललेले
स्वच्छता नसेल, तुम्ही आम्हाला नगरसेवकांना आमच्यासारख्या आमच्या पदाधिकाऱ्याला तुम्ही संपर्क करा. निश्चित सांगतो तुम्हाला, आम्ही त्याच्यावर मार्ग काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि यांना दारेवर धरल्याशिवाय राहणार नाही. हा बुलंद आवाज कुणाचा? शिवसेनेचा. अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा. पंचायतचं शटर बंद करायची पालिका काय आली, कारण साक्री नगर पंचायतचे नगर अध्यक्ष आणि उपनगर अध्यक्ष आणि शिवसाहेब या साक्री नगर पंचायतला टॅम देत नाही. त्याच्यासाठी या साक्री नगर पंचायतचं शटर बंद करण्यात आलेलं आहे. आम्ही पंकजभाऊ मराठे वार्ड क्रमांक 10 इथून नगरसेवक आहे आणि शिवसेनाचे तालुका अध्यक्ष आहेत. मी स्वतः गोविंदा दशरथ सोनवणे आदिवासी आघाडीचे शिवसेनाचे शिंदेगड यांचे तालुका अध्यक्ष आहेत. आमच्या मागं बाला शिंदे, त्यानंतर आमचे शिवसैनिक आणि कार्यकर्ता हे सर्व या ठिकाणी आलेले आहोत. आम्ही ऐन टायमाला दिवाळीच्या तोंडावरती गावात स्वच्छता होत नाही आणि स्वच्छता राहिल्यामुळे आज आपल्या इथं दिवाळीचा सण करायसाठी पाहुणेपैकी लोक येत असतात. ते लोक आपल्याला स्वतःला सांगतात की तुमच्या इथं स्वच्छता अभियान म्हणून कोणी येत नाही का बाबा? साक्री नगर पंचायत असं स्वच्छता अभियानचं लोकांना ठेवत नाही का? आम्ही सांगतो त्यांना का आमच्या इथं स्वच्छता अभियानवाले होते, पण स्वच्छता अभियानवाल्यांचा 1,70,00,000 रुपये बाकी करून आज सिंदखेडाला तो स्वच्छता अभियान चालवतो आहे. स्वच्छता अभियानाच्या टेंडरवाला स्वतः मालक या साक्री नगर पंचायतला 4 वेळेस त्यांनी पत्र दिलेलं आहे का साहेब आम्हाला साक्री नगर पंचायतला काम करू द्या. आमचे 1,70,00,000 रुपये बाकी असतील तरी आम्ही काम करू, आम्ही 50,00,000 रुपये पुन्हा टाकू, पण आम्हाला साक्री नगर पंचायतला स्वच्छता अभियानचा आम्हाला टेंडर देण्यात यावे. असा इथून साक्री नगर पंचायत मासून स्वच्छता अभियानवाल्यांना काही उत्तर दिले नाही. याच्यासाठी स्वच्छता अभियानवालाचा आम्ही सिंदखेडाला पाहिले, त्याच्या डोळ्यात आसू आले. तो काय म्हणला का 1,70,00,000 रुपये टाकून जर मला नगरपंचायतवरनं साक्री नगर पंचायतवरनं काही उत्तर आला नाही, त्याच्यासाठी माझे 1,70,00,000 रुपये मला असं बुडून गेले बा असा मला वाटला. याच्यामुळे आम्ही सांगितलं साहेबांना का साहेब तुम्ही प्रयत्न करत राहा, आम्ही 100% तुम्हाला साक्री नगर पंचायतला स्वच्छता अभियानचं टेंडर आम्ही देऊ आणि आमच्या आमदार ताईला लावून आम्ही तुम्हाला स्वच्छता अभियानचं टेंडर देऊ असं आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे. आणि या साक्री नगर पंचायतचे शिवसाहेब हे पण त्यामुळेवरती राहत नाही. त्याच्यानंतर साक्री नगर पंचायतचे साक्री के गावकरचे जनतांना असं प्रश्न पडलेला आहे का आपल्या या लोक कोणी आहे का नाही आहे बुवा. साक्री नगर पंचायतवर जे सत्ताधारी पुढारी आहेत ते कदाचित झोपलेले आहेत, त्यांना कदाचित लोकांनी निवडून दिलेले हे त्यांना जाणू नये. कारण की हे जे लोक दिवाळीच्या तोंडावरती जरी असं स्वच्छता याच्यात नाही आले तर लोक काही पण बिमारी पसरू शकतो. कारण की आत्ता पाऊस 2-4 दिवसा पहिले पाऊस उघडलेला आहे, त्याच्यानंतर काही गल्लीमध्ये डाबोरले पडलेले आहेत पाण्याचं, त्याच्यात आपल्याला काही जंतू वगैरे मच्छर वगैरे पडण्याची शक्यता आहे. तुम्ही फवारण्या पण करत नाही. साक्री नगर पंचायतला वेगवेगळ्या सूचना देऊन बी फवारण्या होत नाही. त्यानंतर गल्लीमध्ये लाईट बसल्या जात नाही. त्याच्यानंतर तुम्हाला झाडू मारल्या जात नाहीत. म्हणजे एवढं आवश्यकता कमी आहे, एवढं बोगस आवश्यकता आहे साक्रीमध्ये. त्याच्यामुळे सर्वांना सांगतो मी का ज्याच्या गल्लींमध्ये काही स्वच्छता होत नाही असेल त्यांनी आम्हाला संपर्क करावं, आम्हाला मदत करावं एवढंच सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.